तर विद्यार्थ्यांनो, आता एका दमात सगळं काही मी तुम्हाला इम्पॉर्टंट सांगणार आहे. मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री आणि बायोलॉजी. फिजिक्सची सुरुवात करूया. तर फिजिक्स मध्ये रोटेशनल डायनामिक्स या चॅप्टर मध्ये तुम्हाला इम्पॉर्टंट काय असणार आहे? सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स, टॉर्कचे एक्सप्रेशन, टो इज इक्वल टू आय अल्फा, पॅरलल ॲक्सिस थिअरम, परपेंडिक्युलर ॲक्सिस थिअरम येईल. त्याच्यानंतर सरफेस टेन्शन, सरफेस एनर्जी याच्यामधला डिफरन्स येईल, रिलेशन येईल. त्याच्यानंतर त्याचे डायमेन्शन्स, SI युनिट येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर हायजीन्स प्रिन्सिपल येईल. त्याच्यानंतर डबल स्लिट्स एक्सपेरिमेंट येईल याचं यंग्सचं. ठीक आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं तुम्हाला किरचॉफ्स लॉ येईल. ठीक आहे. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्सचे 3 लॉ येतील. त्याच्यानंतर कार्नोट सायकल काय आहे, कार्नोट इंजिन काय आहे, AC काय आहे हे विचारतील. त्याच्यानंतर सर्किट आहे, सर्किट विचारतील तुम्हाला. अँड, ऑर, नॉट सर्किटचं विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं ॲटॉमिक स्ट्रक्चर नाही का चॅप्टर आहे, त्याच्यामधलं पण काय येईल तर ते पूर्ण स्ट्रक्चर मॉडेल येईल. त्या मॉडेलमध्ये नाही का कोणते कोणते ते नावं त्यांचे, बाल्मर, पाश्चर त्यांचे सिरीज नाहीत का त्या व्यवस्थित करा. त्याच्यानंतर बायोलॉजी, बायोलॉजीमध्ये मेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, फिमेल रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम, त्याच्यानंतर अँथरचं स्ट्रक्चर, त्याच्यानंतर मेंडेलचं सक्सेस होण्याचं कारण काय आहे, 7 कॉन्ट्रास्टिंग कॅरेक्टर कोणते कोणते, त्याच्यानंतर मोनोहायब्रिड क्रॉस, डायहायब्रिड क्रॉस, प्लिओट्रॉपी म्हणजे काय येतील. त्याच्यानंतर डिसऑर्डर्स जे आहेत ते पण येतील, जसं की डाऊन सिंड्रोम, क्लिनफिल्टर सिंड्रोम, टर्नर सिंड्रोम हे सिंड्रोम्स येतील, थॅलेसेमिया. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर जो आहे ओरिजिन अँड इव्होल्युशनमध्ये तुम्हाला जे आहेत ना मॉर्फोलॉजिकल इव्हिडन्सेस, ॲनाटॉमिकल इव्हिडन्सेस काय काय आहे ते विचारतील. त्याच्यानंतर याचं मला वाटतं P स्क्वेअर प्लस 2PQ प्लस Q² जे आहे ना हार्डी-विनबर्ग प्रिन्सिपल ते विचारतील. त्याच्यानंतर तुम्हाला ह्युमन इव्होल्युशन कसं झालं ते विचारतील. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर तुम्हाला प्लांटमध्ये कोणते कोणते हार्मोन्स आहेत, 5 हार्मोन्स कोणते आहेत प्लांटमध्ये ते विचारतील, त्याचा रोल विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर स्टोमॅटाचं सिग्निफिकन्स विचारतील, स्टोमॅटाचं स्ट्रक्चर विचारतील. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला रेस्पिरेशन विचारतील, प्लांटमधलं, ॲनिमलमधलं. ठीक आहे. आपण डिसीज आहे ते 2-4 डिसीजेस ते पण व्यवस्थित करा. त्याच्यानंतर टिश्यू कल्चरचे टेक्निक विचारतील, कसं होतं टिश्यू कल्चर, PCR जे आहे ना PCR टेक्निक ती पण विचारतील. त्याच्यानंतर व्हॉट इज हॅबिटॅट, नीच म्हणजे काय, पिरॅमिड्स. ठीक आहे हे विचारतील. बायोडायव्हर्सिटी कन्झर्व कशी केली पाहिजे, स्कार्ड ग्रुप म्हणजे काय, म्युच्युअल रिलेशनशिप म्हणजे काय हे भरपूर विचारतील. अशा प्रकारे नेक्स्ट जे आहे ते आहे केमिस्ट्रीमध्ये पहिला चॅप्टर कोणता आहे तुमचा, सॉलिड स्टेट. त्याच्यामध्ये ठरलेलंच आहे, काय ठरलेलं आहे, ॲमॉर्फस आणि क्रिस्टलाइन सॉलिडचा डिफरन्स. त्यानंतर युनिट सेल म्हणजे काय, युनिट सेलचे टाइप्स. त्याच्यानंतर व्हॉट इज डिफेक्टचे टाइप्स. सेकंड चॅप्टर जो आहे आपला तो सोल्युशन आहे, व्हॉट इज सोल्युशनचे टाइप्स काय आहेत, ऑस्मोसिस म्हणजे काय आहे, रिव्हर्स ऑस्मोसिस म्हणजे काय आहे, त्याच्यानंतर वॅन्ट ऑफ फॅक्टर म्हणजे काय आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टर आहे तो आहे आयोनिक इक्विलिब्रियम, त्याच्यामध्ये डिग्री ऑफ डिसोसिएशन विचारतील. हेनरीज लॉ तो पण करा बरं का, तो पण येईल. त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक्समध्ये गिब्स एनर्जी विचारतील. त्याच्यानंतर सब्लिमेशन म्हणजे काय, इव्हॅपोरेशन म्हणजे काय, ॲटोमायझेशन म्हणजे काय, आयोनायझेशन म्हणजे काय हे डेफिनेशन्स आहेत ते पण व्यवस्थित करा. फर्स्ट लॉ, सेकंड लॉ, थर्ड लॉ आणि W इज इक्वल टू -2.303 NRT लॉग टू द बेस 10 P2/P1 किंवा V2 डिवायडेड बाय V1 अपोजिट आहे. जर प्रेशर वाढला तर व्हॉल्यूम डिक्रीज होती, हे पण रिलेशन व्यवस्थित करा. त्याच्यानंतर नेक्स्ट चॅप्टरमध्ये तुम्हाला ड्राय सेल विचारतील, फ्युएल सेल म्हणजे काय विचारतील, त्याचा यूज काय ते विचारतील. नेक्स्ट चॅप्टर आहे त्याच्यामध्ये तुम्हाला विचारतील 7th चॅप्टरमध्ये तुम्हाला पिरियोडिक टेबलचे आउटलाईन विचारतील, P ब्लॉकचे कॅरेक्टर विचारतील, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन विचारतील, युजेस विचारतील, ओझोनचं काय यूज आहे, कसा प्रिपेअर केला जातो, प्रिपरेशन पण विचारतील. त्याच्यानंतर D ब्लॉक, F ब्लॉकमध्ये तुम्हाला ते कुठं येतं, लॅन्थनाइटचं काय काम आहे, ॲक्टिनाइटचं काम काय, कुठं सिरीजमध्ये सापडतात, काय ॲटॉमिक नंबर आहे हे पण विचारतील. ॲप्लिकेशन्स विचारतील, युजेस विचारतील. ठीक आहे. जसं की मागच्या वेळेस आलं होतं आर्गॉन क्रिप्टॉनचे युजेस कसे आहेत, कशामध्ये वापरतात. हॅलोजनमध्ये तुम्हाला प्रिपरेशन विचारतील, फिनॉल असेल, अल्कोहोल असेल कसा यूज होतो. जसं की ग्रिग्नार्ड रिएजंट आहेत, काही रिएजंट देतील तुम्हाला, क्युमेन रिएक्शन आहे. त्याच्यानंतर नायट्रेशन आहे, ब्रोमिनेशन आहे. शन म्हणलं ना तर ॲडिशन लक्षात ठेवायचा.
त्याच्यानंतर अमाइन चॅप्टर आहे, अमोनियाचे बायोमॉलिक्युल्स चॅप्टरमध्ये RNA DNA ते विचारतील. ग्लुकोजचं स्ट्रक्चर विचारू शकते, डी किंवा एल टाईप. डी म्हणजे काय, डेक्स्ट्रो रोटेटरी, आणि एल म्हणजे लिओ रोटेटरी, त्याचे टाईप्स विचारतील. पुढचा चॅप्टर तुमचा आहे पॉलिमर केमिस्ट्री. पॉलिमर केमिस्ट्रीमध्ये तुम्हाला बुनास टायर, नायलॉन 66, नायलॉन 66 पुढं पण काही टाईप आहेत ते पण विचारतील. आणि ग्रीन केमिस्ट्रीमध्ये केमिस्ट्रीचा कसा उपयोग आहे, ग्रीन केमिस्ट्री एव्हरीडे लाईफमध्ये कशी यूज आहे. आणि माझ्या मते ना तुम्हाला फुल फॉर्म पण एखाद्याचा विचारतील. नॅनो पार्टिकल्स काय आहेत, नॅनो टेक्नॉलॉजी काय आहे, नॅनो मटेरियल्स काय आहेत, रेंज काय आहे, CAT पण महत्त्वाचं आहे. अशा प्रकारे मी एक छोटासा तुम्हाला काय सांगितला, आउटलाईन सांगितली सब्जेक्टची. आता डिटेलमध्ये तुम्हाला नोट्स घेतल्यावरती काय होईल, कळूनच जाईल. ओके.